वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यगड्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कुठलो गाईस आज मंडे आहे. मंडेला कोणाकोणाला वाटते गाईस ऑफिसला जायचं? मला तर नाही वाटतं. मंडे आलं की खूप जीवावर येते गाईस ऑफिसला जायचं. नाश्ता करतो आहे गाईस, सगळं आवरून झालं आहे. टिफिन वगैरे पण ठेवला बॅगमध्ये. बस नाश्ता करून निघायची तयारी आता. फक्त नाश्ता करतो आणि निघतो. ताई मागून येणार, ताई आता आवरणार, मग ती फ्रेश वगैरे होऊन ती ऑफिसला जाणार. सध्या आमचं एकत्र जाणंच नाही होतं वेळेस ऑफिसला जायचं. तर माझं 9चं आता ऑफिस जात होतं, त्यामुळे आता 9:30चं राहायचं. त्यामुळे चला नाश्ता करतो आणि निघतो. आज लेट झालो आहे, 9:32 पोचलो आहे ऑफिसला. चला जाऊ द्या, बघू आता काय होते. वाटलं तर टी ब्रेक नाही घेणार, डायरेक्ट लंच ब्रेक घेणार गाईस मी. चला ब्रेकमध्ये भेटतो गाईस आपला. गाईस ब्रेक झाला आहे, जेवण करतो आहे आता आम्ही. पण उशीर झाला आहे गाईस. सगळेजण जेवण करून वरे गेले फ्लोअरवर, पण आम्ही काही गेलो नाही. मी बोलणार याचं रिझन काय आहे. एका कस्टमरने एवढं थांबून ठेवलं आम्हाला. अरे एवढं थांबून ठेवलं कस्टमरनं. 15 मिनटं थांबून ठेवलं आणि 15 मिनटं लेट झालं. आम्ही आता जेवण करतो. भावना भेंडीची भाजी आणली आहे आणि मी टमाटरची चटणी आणली आहे. मला काहीच कळणार काहीच की बिझनेस कसं होणार, काय होणार. माझं तर जेवढं होतं तेवढं झालं आहे. भारी भेंडी तू बनवली? नाही रे मम्मी. हां, मजा येते काम करायला. मला बनवतो ना, मजा येते. मस्त प्रोसेस चांगली आहे रे. जेवण करतो आता आम्ही. हे करतो कितना करना है? 30. 30. उस पर 44 दबा. कितना करूँ? इस पे 44 डाल कर. 30 पे किया तूने. सौरभ मैजिक नंबर्स डालते हुए वीडियो चालू है. इसमें ऐड कितना करूँ? 44. 44 एंटर करना है. उधर काय आहे? अंदर कितनी हवा. थांबलो आता आम्ही आणि आमच्या समोर बघा एक बिल्डिंग कुठली आहे. BNY गाईज. लूक बघा त्या बिल्डिंगचा गाईज. काय बिल्डिंग आहे की काय आहे. वी ना काय यू ना. हां, क्रेजी व्हायची तिकडे बघितली वाटल्यामध्ये. या कंपनीत जॉब भेटली तर. प्रेस्टीज गॅसची कंपनी. इंटरनॅशनल प्रेस्टीज नाही माहिती तुला. कसली आहे. अरे किचन युटेन्सिल्स. ओके. अच्छा बनतं त्याचं. हां, कुकर बनतात. प्रेस्टीजचं हां कुकर का. ऐकलंय का? मग काय कुकर विकायचं काम आहे इथं. काय माहिती. मजा आ गया. रोहिणीताई पण आली आहे गाईस. आणि रोहिणीताईचं कोणाचे ब्लॉग बघत आणते तू काय रे.
ब्लॉग कोणाचे बघत आहे? थांब. कामात. बापरे कामात आहे. तर आता ही खिचडी बनवत आहे गाईस. आणि मी आता मेडिकलमध्ये जाऊन येतो गाईस. मेडिकलमध्ये कशाला? शिव नाही गरम आहे कोल्ड नाही. आता जस्ट गरम बंद केलं. शेट मी घेतलं तर मला खाणार गाईस. जाऊन येऊन खायचे ते खायचे तर. ओके ओके गाईस आता मी मेडिकलमध्ये जातो. मेडिकलमधून गोळी घेऊन येतो गाईस. कारण मी कामावर गेलो कॅटरिंगच्या आपल्या मॅनेजमेंटच्या कामाला गेलो पण गळा दुखत आहे गाईस कॅनचं पाणी पिऊन. सो त्यामुळे चला आपण औषध घेऊन येऊ. इकडे ते घेऊन येतो मी. दूध पॉकेट अजून छोटा छोटा ठीक आहे. गाईस गोळी घेतली आहे गाईस. मी जातो घरी. जेवण झाल्यानंतर खायची आहे गोळी. काल कामावर गेलो होतो ना गाईस मॅनेजमेंटच्या. तिथं मी पाणी पिलं होतं गाईस थंड गारगार पाणी. ते पण कॅनमधलं. तो त्यामुळे झालं. गाळा दुखत आहे गाईस. चला निघू घरी. पण किती हुशार. घरी आलो आहे पण दुधाचं पॉकेट घेऊन आलो नाही. उलट मी पंजाबी तडका आणि आलू चिप्स वगैरे घेऊन आलो आहे. तेच म्हटलं काय विसरलं म्हणे वाटतं तुम्हाला. शेट सॉरी. घेऊन येतो. नसलं ते बरोबर आणताय. नाही घेऊन येतो आता. येतो हां. विसरलो आता. परत चप्पल काढा परत जा. तिकडं मम्मी पाठवायची दुकानमध्ये. इकडं रोहिणीताई पाठवते. हे घेऊन ये ते घेऊन ये. घरचे काम करावंच लागतात काहीच. आपण नाही करणार तर कोण करणार. बरोबर आहे. मोठं दुधाची पिशवी घेऊन येतो काहीच. आणि आजचा ब्लॉग अँड दिवस असा गेला. मंडेच्या दिवशी ना काही जाऊशच नाही वाटते मला तर ऑफिसला. कंटाळा येतो. पण काय करायचं काहीच जावं तर लागेलच. काम करेंगे तो पैसा आएगा नहीं तो कुछ नहीं आएगा. काय का शॉप चालू. शेट 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 शेट. बाहेर निघून पण काही फायदा नाही झाला. शेट. दुकान बंद आहे गाईस. बघू शकता तुम्ही. तर 10 वाजायला येत आहे. दुकान तर बंदच होणार ना गाईस. काहीच आमच्या इकडं जिथं आम्ही राहतो ना त्या साईडला एवढे भारी भारी घरं बनत आहे ना काहीच. बघा हे रो हाऊस तर खूप भारी आहे. 4 घरं सेम दिसतात हे बघा. आणि पण इथं पण घर बनत आहे. एक मोकळी जागा होती गाईस पण आता इथं चांगलं बनत आहे गाईस घर वगैरे. पण दूध पॉकेट नाही भेटलं ना आपल्याला. रोहिणी ताई बोलणार तुला सांगितलं होतं सकाळी जा बिनफालतूचा गेलास तू. हेच बोलणार आता रोहिणी ताई मला. तर मस्तपैकी काही जेवण करू आपण. जेवणामध्ये फिकी खिचडी मॉर्निंगची टमाटरची चटणी सोबत आलू चिप्स पंजाबी तडका. आलो आहे काहीच घराकडे आपल्या फ्लॅटकडे. आपली चप्पल ठेवली. मी इथे गेलो. क्या यार रोहित सॉरी यार. बंद आहे. चल जाऊ दे काही ना. वाढते काय जेवायचं. थँक्यू. मी खाली बसलो. दोघं जण आपण खाली बसू. बघायचं आता जेवण करतो आम्ही. जेवणामध्ये बघा
मला एवढी दिली खिचडी, तू कमी घेतली. हा मला जेवढी पाहिजे तेवढी करते. नाही सर थोडा डिझर्व आहे. सो काही जेवण वगैरे झालं आहे. जेवण झाल्यानंतर मित्रांनो मी औषध घेतली, गोळी वगैरे खाल्ली आणि माझे केस बघा केस कसे झाले केस. मी काल हे लावलं होतं ना केस, तेल लावलं होतं ना, थोडे स्मूथ झाले. आणि 1-2 दिवसानं गाईस सो तुम्हाला एक काहीतरी सरप्राईज आहे तुमच्यासाठी, सो तुम्हाला माहिती पडणार. सो 1 ते 2 दिवस तुम्ही थोडं वेट करा, काहीतरी थोडं स्पेशल ब्लॉग येणार आहे, सो तुम्हाला माहिती पडणार. सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं फिरून असंच राहू द्या. अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. अँड गुड नाईट अँड बाय बाय.